हे गाईज व्हॉट्सअप, कशा आहात तुम्ही सगळे. सो आज आहे आमचा आनंद मेळ्यामध्ये स्टॉल. बोईसरचा रिअल आनंद मेळा नाही आहे, त्याचमध्ये जो असतो तिकडे स्टॉल आहे. तर आता मी तुम्हाला म्हणतो स्टॉल दाखवतो. सो हा आहे आमचा स्टॉल, तुम्ही बघू शकता बॅनर, स्टॉल नंबर 46. आणि आता इकडे सगळी तयारी चालू आहे सगळ्यांची. इकडे बघू शकता तुम्ही बार्बिक्यूज आता ग्रिल होत आहेत मशीनमध्ये. तुम्हाला नसेल माहिती सांगतो, ही जी मशीन आहे ती खूप रेअर आहे इंडियात. इट कॉस्ट अराउंड नियरली 1 lakh to 1,50,000. सो बोईसरमध्ये फक्त आमच्याकडे आहे ही मशीन. तो आता यात चिकन बनतं आहे आणि दुसरे मेन्यू तुम्हाला दाखवतो. हे आहे दुसरे मेन्यू. हे आहे चिकन करी, हे आहे मटन करी आणि हे आहे वजरी मसाला. आणि हे आहे आमचं स्टॉल. तुम्ही बघू शकता इकडे जानवी काकी वडे तळत आहे. काकी सो आता बघूया किती वेळाने सगळे लोक यायला सुरू होतात. आता तर अजून सगळं सुरू नाही झालं, तर जस्ट काही लोक यायला सुरू झाले. मी तुम्हाला दाखवतो पूर्ण व्ह्यू. सो हे आहे पूर्ण व्ह्यू. या साईडला, त्या साईडला तुम्ही बघू शकता तर तिकडे व्हेजवाले स्टॉल आहेत आणि ही पूर्ण लाईन आय थिंक नॉनव्हेजवाली आहेत. कंप्लीट 90% नॉनव्हेजवाली आहेत. काही फक्त आईस्क्रीममधले आहेत. हे आहेत माझे डिअर पिताश्री. आता मम्मीला यायला टाईम लागेल, सो बघूया किती वेळ लागतो आता. सो हे बघा, हे आहे ग्रिल मशीन. तुम्ही बघू शकता नीट कसं यात प्रॉपरली रोटेट होऊन सगळं ग्रिल होतं आहे चिकन. यात 3 क्वालिटी आहेत. एक आहे ग्रीन चिकन, एक आहे तंदूर चिकन आणि लेग पीस आहेत. आणि हे बघा, हे फुल चिकन आहे. सो 4 प्रकारची व्हरायटीज आहेत त्याच्यात. सो बघू आता किती वेळात लोक यायला सुरू होतात आणि मी तुम्हाला सगळं एक्सपिरियन्स दाखवतो की कसं स्टॉल वर्क होतं. सो लेट्स गो. आता तुम्ही बघू शकता थोडी गर्दी व्हायला लागली इकडे. सो बघूया किती आता कस्टमर येतात. फर्स्ट कस्टमर आहेत आमचे. सो आता तुम्ही बघू शकता सगळे आता ग्रिल चिकन जे आम्ही केलं ते सगळे एन्जॉय करत आहेत आरामात. सो बघूया आता, रात्र व्हायला आले आता ऑलमोस्ट. आता बघू किती लोक येत आहेत. सो लेट्स सी. तिच्यासही पण इकडे आलेले आहेत. बाबू हॅलो कर, तू कर हॅलो. 130. सो आता यांची मस्ती इथे सुरू झालेली आहे. बघूया आता. सो गाईज आता रश वाढत चालला आहे स्टॉलवर आणि रश वाढतं म्हणून आता सुट्ट्याची जास्त गरज पाहिजे. आणि सुट्टे मम्मीने घेऊन आले गाडीत. आता मी आता सुट्टे पैसे आणायला चाललो, जसं की 50-100च्या नोट. कारण सगळे आता एकतर ऑनलाईन करतात आणि बाकीचे पैसे आणत आहेत ते 500 किंवा 200 आणतात. तर असे चेंजेस नाही आहेत, तर म्हणून आता मी चेंजेस आणायला गाडीत आलो आहे. तर आता फटाफट चेंजेस घेऊया आणि परत जाऊया स्टॉलवर. तुम्ही बघू शकतात केशव काका वापस स्टिक लावायला सुरू केलं त्यांनी. चिकन स्टिक, हे आहे तंदुरी आणि हे आहे पहाडी चिकन. सो बघा तुम्ही, डिमांड एवढी आहे की परत लावत आहेत आम्ही चिकन. सो आता आधीचं संपलेलं आहे, आता परत आम्ही चिकन स्टिक्स लावत आहेत. आणि तुम्ही बघू शकता इकडे तर रश पण यायला सुरू झालेली आहे. तुम्ही बघू शकता आता किती रश चालू आहे आमच्या स्टॉलवर. आता सगळे बिझी आहेत. मम्मी आणि काकी वडे तळत आहेत. केशव काका नवीन स्टिक्स लावतात आणि बाबा कस्टमर्सला सांभाळतोय. तर चला, तर मी पण मदत करतो. आता तुम्हाला जेव्हा स्टिक्स मशीनमध्ये लावतील परत तेव्हा तुम्हाला दाखवतो. सो हे गाईज, वेलकम टू द डे 2 ऑफ फूड स्टॉल. सो काल लास्ट वीकनंतर रश एवढी वाढली की मी नंतर व्हिडिओ काढूच नाही शकलो. आणि लास्टला जेव्हा स्टॉल्स बंद झाले तेव्हा मी खूप थकलेलो. सो व्हिडिओ काढायला मला जमलं नाही. सो आज आहे डे 2. तुम्ही बघू शकता आता इकडे सगळी तयारी चालू आहे. ही माझी मम्मी. इकडे तुम्ही बघू शकता 6 बनवायचं आहे. कबाब्सची तयारी सुरू झाली आहे. तंदुरी कबाब्स रेडी आहेत. आता हे पहाडी कबाब सुरू आहे. इकडे पण सगळं बनवून ठेवलं आहे. ही माझी मम्मी. बोल काहीतरी तरी पण. आमच्या स्टॉलवर खायला स्टॉल नंबर 46. हा आमचा स्टॉलचा बॅनर तुम्ही कालच्या म्हणजे आधीच्या क्लिप्समध्ये पण बघितलंच असेल. आणि इकडे तुम्ही बघू शकता वन्स अगेन वजरी मसाला रेडी आहे. सो आता बघूया किती वेळ. आज पण क्राऊड यायला सुरू होतं. तुम्ही बघू शकता कबाब मशीनमध्ये लावायला सुरू झालेलं आहे.
सो आता बघू शकता तुम्ही मशीन चालू करत आहेत आमचे बाबा. चालू आहे ना. हो चालू आहे. सो आता हे कबाब शिजायला सुरू झालेले आहे. आता बघूया किती टाइम लागेल. जास्त टाइम नाही लागत त्याला शिजायला. दुसरी तयारी बघूया आपण. सो आता हळूहळू गर्दी आज पण वाढायला लागले. बट आय होप आज मला पूर्ण व्हिडिओ चांगलीपणे काढायला भेटेल. सो बघूया. इकडे आता लकी ड्रॉचे कुपन्स अनाऊन्स आहेत. आता मी 4 घेऊन आला. तर बघूया कुठच्यामध्ये आमचा लक लागतो. सो लेट्स सी. रात्री असेल अनाऊन्समेंट. 4 कुपन आहेत. सगळ्यात आणि कुपन आहेत. हां मग मी आणले तर माझ्याच नावावर असणार ना. वॉशिंग मशीन थर्ड प्राइज आहे. साऊंड सिस्टम आणि इलेक्ट्रिक सायकल फर्स्ट प्राइज आहे. 4 पैकी 1 लागला तरी खूप आहे आपल्याला. हां मम्मी. होय. रेड कलर लावायचा. सो बघूया आता आमचं लकी ड्रॉ लागतं की नाही. बघूया आमचं केवढं लक आहे. नको नको. बघू शकता कंटिन्युअस ऑर्डर येतात. तर मम्मी वडे तळते. मटन वडे, चिकन वड्याचे वडे. बघू शकता मस्त कलर आलाय वड्यांना. हे बघा. सो आता आम्ही थोडे फ्री झालो आणि आता मम्मी आमच्या बाजूवाल्या स्टॉलची व्हेज बिर्याणी टेस्ट करते. सो बघूया. ही आहे व्हेज बिर्याणी. आमच्या बाजूला स्टॉल आहे बिर्याणीचा, तिकडून घेतले. आणि मी मरमर मरून तो आता मम्मी टेस्ट करत आहे. तर मम्मी एकटीच व्हेजिटेरियन आहे आमच्या घरात. बाकी सगळी नॉनव्हेज काहीच खातात. नाही. वाटाण्याचे 4 पीस आहेत. काहीच नाही आहे. कांदा ना टोमॅटो ना काय भात दिला आणि लोकांनाही फार आवडतं. आणि मी किती चांगलं दिलं ना तरी. बाय. पाणी का बॉटल. कशी आहे टेस्ट? टेस्ट मम्मी. भाजी भाताची. भाजी आणि भात असतो जसा. त्याकडे चमचा माग ना. खा तू का. आता बाकी टेस्ट सांगते. फ्लावरची भाजी आणि बटाटा खातो ना म्हणजे त्याकडे तर काय कोण खात भाव. सांगा बाकी टेस्ट. भाजी आणि भाताची आहे ना. अरे त्यांना सांगून दे. नॉर्मल आपण जसं घरामध्ये बनवतो खिचडी. बिर्याणी नाही बोलणार. व्हेज बिर्याणी किंवा व्हेज पुलाव पण आहे. मी काल बनवलेला मरून भाज्या घातलेल्या. जर ह्याने ही 5 किलो बनवली असेल ना 5 किलो. काल पण मी पूर्णपणे व्हिडिओ बनवू नाही शकलो कारण काल जसं लास्ट क्लिप काढली त्यानंतर गर्दी वाढत गेली. सो मी पण कामात बिझी झालो. पण खूपच ग्रेट एक्सपिरियन्स होता ह्या 2 दिवसांचा. खूप मजा आली. काम करताना पण खूप मजा आली. अशी जास्त थकान नाही आली काम करताना. आणि बात राहिली लकी ड्रॉची. तर आम्हाला एकही 10 कन्सोलेशन प्राइजेस प्लस 3 ते काहीतरी होतं मेन प्राइजेस. ते पण आम्हाला नाही लागले ना. 10 कन्सोलेशन प्राइजेस आम्हाला भेटले. बट काय नाही आमचं तेवढं लक नसेल कदाचित. सो येस वी मेड अ व्हेरी गुड प्रॉफिट फ्रॉम दिस 2 days. आणि खूपच इंटरेस्टिंग होतं हे फूड स्टॉल आणि खूप मजा आली. खूप अमेझिंग होतं. सो ह्या व्हिडिओसाठी एवढंच. मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. आणि हां जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.